हॅलो. मी आता इथे वॉशिंग सेंटर आलो आहे. आता लगभग 9 साडे 9च्या आसपास झाले आहेत. आता मी म्हणजे इथे आलोच आहे म्हणजे आता. तर आता इथे बाहेरचा आता पाऊस चालू आहे, म्हणजे एकदम हळूहळू पाऊस पडतो आहे. काल पण थोडा पडलेला. आज 23 जून आहे, तर आता थोडा पाऊस पडतो आहे बाहेर. मी इथे दुकानात बसलो आहे. कारण जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा कस्टमर कस्टमर तर येत नाही, म्हणजे इथे गाडी धुवायला येत नाही. तो पाऊस थांबल्यावर गाडी घाण होते तेव्हा येतात कस्टमर. मी इथे वॉशिंग सेंटरवर काम करतो. 12,000 रुपये पगार आहे मला महिन्याचा, जो की टायमावर मला भेटत नाही अजिबात. 8 तारखेचा महिना आहे, आज 23 तारीख आहे आणि मला लगभग पगार भेटला आहे, तर तरी पण 2,500 अजून बाकी आहे. आणि जो सेट आहे तो बोलतो की जे गाडी धुवायला येतील ते अगर गाडी जागा झाली की तेलामधून जायला. तो दुकानात नसतो, मी एकटाच दुकानामध्ये असतो. तो दुसरा त्याचा गॅरेज त्यांनी टाकलं तिकडे असतो. त्या 2 दुकानं, तो आणि हा. तो त्या दुकानात असतो, मी या दुकानात असतो. मला पगार भेटतो 12,000 आणि एकटाच असतो इथे मी. पण अजून मला काही ठेवलं नाही, मीच नको म्हणणार नाही. पण नंतर त्यांनी त्याच्या त्याच्या गॅरेजचं काम करायला इथे काम करायला पाठवलं, तर की त्याच्याच गाड्या गॅरेजवाली इकडे आम्ही रिपेअर करतो. म्हणजे माझी मदत पण नाही करत, थोडं काम वाढवतो, मला त्याने करावे लागतं. आणि पगार पण टायमावर दिला नाही. लगभग 13 14 15 दिवस झाले आहेत. 15 दिवस झाले आहेत, अर्धा महिना झाला. म्हणजे 2,500 रुपये बाकी आहेत. बाकी दिले आहेत त्यांनी 9,500. 5,000ला कालच दिले, नंतर 2,500 अजून बाकी आहे. म्हणजे ते पण देणार नाही. तो कस्टमर आले, धंदा झाला तर मी त्यातून घेऊ शकतो पैसे. ते पण कॅश दिलं तर, ऑनलाईन दिलं तर त्याच्या अकाउंटमध्ये. अगर कस्टमरने कॅश दिला, धंदा झाला, तर ते पैसे मी घेईन. होईल की नाही त्याची पण काही गॅरंटी नाही. मी जेव्हा पाऊस पडतो तेव्हा गाडी येणार नाही. पावसात त्याच्यात कोण येईल? मी पण पावसात कसं धुवून गाडी? पाऊस थांबल्यावर येतील गाडी. तर ते पाऊसचा भरोशावर आहे. पाऊस थांबल्यावर गाडी धुवायला येते. तर मी सांगितलं त्याचा खूपच छोटी प्रॉब्लेम आहे. वॉशिंग सेंटर बिझनेस हा बिझनेस ज्याच्यासाठी आहे त्याच्याकडे असा मागच्या घरच्यांकडे खूप पैसा आहे ना, जे अमीर आहेत म्हणजे त्यांच्यासाठी आहे. ते आरामशीर करतील, काय चालेल नाही चालेल त्यांना काय टेन्शन नाही. म्हणजे एवढा वक्त चालेलच की दुकानाचा खर्च चालेल. तर माझ्यासारखा मुलगा ज्याच्याकडे पुन्हा म्हणजे घरामध्ये पूर्ण जमाच 3 लाख रुपये, त्यासाठी नाही. बाकी 3 लाख रुपये तर वॉशिंग सेंटर खोलायलाच जातील. त्यांचं चालेल की नाही माहिती नाही. तर महिना भाडं पण द्यायचं. तर ज्याच्याकडे पैसे नाही त्यासाठी हा बिझनेस नाही आहे. तर मी इथं काम तर करतो, पण मी दुकान खोलणार नाही आहे, कारण की खूप रिस्की आहे. म्हणजे ते चाललं तरच फायदा होतो, नाही चाललं तर मग नुकसान होईल नंतर. त्याच्यापैकी मी तर छोटा बिझनेस करेन, 10-20 हजाराचे. म्हणजे त्याच्यामध्ये 20 म्हणजे पैसे वेगळं करू काय फरक नाही पडणार. एक बिझनेस नाही करेन, असं 10 बिझनेस ट्राय करेन वेगवेगळ्या. तर दुसऱ्या सगळ्यामध्ये 20-20 हजार लागेल आणि सगळे डोंगर आहे, पण मग काय 2 लाख रुपये जातील. खूप काय शिकायला भेटेल. वॉशिंग सेंटर काय म्हणून तर काय फायदा नाही. गॅरेजचं मला माहिती नाही, याच्यानंतर गॅरेजचं काम कधी केलं नाही आहे. तर गॅरेजचं पण बघायला पाहिजे, तिथं कधी शिकवलं नाही. चला मग बाय आता.